छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले सुद्धा या मोर्चात सामील झालेत। आझाद मैदानात आलेल्या शिवेंद्रराजेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा मूक मोर्चा आज मुंबईत धडकलाय आणि प्रामुख्याने या मोर्चामध्ये विविध स्तरातील लोक सहभागी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले या मोर्चात सहभागी झालेले आहेत, ते सध्या आपल्यासोबत आहेत। महाराज, काय तुमच्या भावना आहेत? एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आज एकत्र जमलेला आहे मुंबईत आणि त्या आपल्या मागण्या घेऊन। पहिलं तर माझी सर्व आलेल्या मराठा बांधवांना भगिनींना विनंती आहे की हा आपला मुक मोर्चा आहे, सगळ्यांनी मोर्चा शांततेत पार पडेल। जे आतापर्यंतचे मोर्चे झाले हे सगळे शांततेत झाले आणि कुठेही वेगळं वळण मोर्चाला लागलं नाही, तर ते पावित्र्य या मोर्चाचं सगळ्यांनी पाळावं आणि कुठेही या मोर्चाच्या माध्यमातून नको त्या लोकांना कुठेतरी आपल्याला बदनाम करायचा चान्स मिळू नये याची खबरदारी मला वाटते सर्वांनी घ्यावी, ही माझी सर्व महाराष्ट्रातनं आलेल्या मराठा बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे। मराठा समाजाला धुळीच्या साप आपण इतिहास बघितला तर कधी एकत्र मराठा समाज आलेला नाही आहे, परंतु ही पहिली वेळ असेल इतिहासातली की एवढ्या मोठ्या समाजाने मराठा समाज एका मागण्यासाठी रस्त्यावर उतरला, एकत्र येतोय। हा 58वा मोर्चा आहे। 57 मोर्चा जिल्हा झाले ते आपण बघितले कशा पद्धतीने यशस्वी झालेत। या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, ही खरं म्हणजे काळाची गरज झाली आणि ती समाजानं ओळखली आहे। म्हणजे काही कुणी सांगायला गेलं किंवा कुणी शिकवायला गेलं असं नाही, समाजानंही ओळखली। आजच्या तरुण पिढीनं ही जास्त जी गरज आहे ती लक्षात घेतली हे आपण, कारण आज तुम्ही मोर्चात जर संख्या बघितली तर तरुणांची आणि मुलींची संख्या जास्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कोपर्डीचं प्रकरण, त्या प्रकरणामुळं जे काही हे झालं आहे की आपल्यावर सुद्धा ही अशी वेळ येऊ शकते आणि आपल्या पण मुली बाहेर गेल्यानंतर संरक्षित नाहीत, हे जेव्हा लक्षात आलं, माझी आता विनंती एकच आहे शासनाला, म्हणजे मराठा समाजाचा एक घटक म्हणून की तुम्ही मनावर आणलं तर शासन करू शकतं। आज केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडं भाजपचं सरकार आहे, दोन्हीकडे त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही। कोर्टानं जे काही अडचणी किंवा कोर्टाचे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये बदल करण्याची सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत, त्या पद्धतीनं पाठपुरावा व्हावा। समित्या वगैरे ह्या आता आम्हाला नको आहेत, कारण भरपूर समित्या झाल्या, समिती नेमणं आणि हे करणं म्हणजे वेळ काढूपणाचं लक्षण आहे। ज्या छत्रपतींच्या नावाने जयघोष या मोर्चामध्ये होते त्याचे वंशज या मोर्चात सहभागी झालेत आणि त्यांची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे आणि दिल्लीत आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।